तिथून उतरले. बावळाच्या झाडाखाली 2-4 तंबाखूला चुना लावीत टार्गेट उभे होते. एसटी निघून गेली. तर या त्या दोघांना उतरलेल्या या चौघांनी पाहिलं. त्याच्यातला एक टार्गेट बाकीच्यांना म्हणाला, ऐका ते जे दोघं उतरले ना स्त्री पुरुष हो ते 100% नवरा आणि बायको. बाकीचे म्हटलं पण इतका आत्मविश्वासाने एवढं कॉन्फिडन्सली तू कसं सांगू शकतो. तर हा त्यांना म्हटलं त्याचं नॉलेज आहे, तुम्हाला कळायचं नाही, त्याला जनरल नॉलेज म्हणतात. जनरल नॉलेज 100% सांगतो ते नवरा आणि बायको. योगाय भाषा त्या उतरलेल्या दोघांमधला पुरुष यांच्यापाशी आला आणि तो त्यांना विचारलं की तुमच्या बहादरपूर गावात गंगाराम पाटील कुठं राहतात. गंगाराम पाटील 1 नंबरच्या हस्ती जागीरदार. त्याचं नाव ऐकलं पंचपुरुष सिद्धाराला नाव ऐकलं का सगळा गाव वाचकायचा, लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत. गंगाराम पाटलाचं नाव ऐकलं की चौघं गाळ झाले. गंगाराम पाटील तुमचं काय काम आहे त्यांच्याकडं. आणि मग तो म्हटलं ही आमची बहीण त्यांच्या घरी दिलेली. हे म्हटलं ती तुमची बहीण आहे. हा म्हटलं तर हे म्हटलं आम्हाला वाटलं तुम्ही दोघं. आता मी काय सांगतो ऐका. काय महाराज या चौघांनी त्या दोघांना जसं समजलं तसे ते दोघं नव्हते आणि ते दोघं जसे होते तसे या चौघांनी समजले नव्हते. या चौघांनी समजले नवरा बायको तसे ते दोघं नवरा बायको नव्हते. आणि ते दोघं होते बहीण भाऊ तसे या चौघांनी बहीण भाऊ समजले नव्हते. याचं नाव आहे गैरसमज. जसा श्रीकृष्ण तुम्ही समजला तसा श्रीकृष्ण नाही आणि जसा आहे तसा अद्यापपर्यंत आपल्याला कळालेला नाही. देवाच्या बाबतीतला भागच आहे सांगू. म्हणून 9व्या अध्यायात भगवंताचे उद्गार गोड आहे. भगवान म्हटले अर्जुना अवजानन्ति मामूढा मानुषीं तनुमाश्रितं परम भावमजानन्तो मम भूत महेश. सुरुवातीच्या शब्दाचा संधी करा तर असा संधी आहे त्याचा मूढा माम अवजानन्ति. मूढा माम अवजानन्ति म्हणजे विचार शून्य माणसं अर्जुना मला जाणू शकत नाही. आपण त्याला कसं समजलंय सांगा. आपल्या दृष्टीनं देवाची कल्पना काय ऐका. आपल्या दृष्टीनं देव फक्त मंदिरापुरता, गाभाऱ्यापुरता, मूर्तीपुरता, एकदेशी, परिच्छिन्न, संकोचित, मर्यादित असा आपण देव समजला. पण सांगतो देव तसा नाही. विठ्ठल एक मिनिट ऐका. बहादरपूर हे गाव सोडून लक्षात घ्या. पहिलं बहादरपूर हे गाव सोडून दुपारच्या वेळी 10-11 वाजता जेवल्यानंतर रिटायर म्हातारे माणसं टाइमपास म्हणून पारायण करतात ना. म्हणून म्हटलं बहादरपूर सोडून, कारण अजून 2 तास राहायचंय तुमच्या गावात आम्हाला. हे का नाही. दगड खायचे नाही, 2 तास राहायचे. म्हणून म्हटलं बहादरपूर सोडून दुपारच्या वेळी म्हातारे माणसं रिटायर झालेले काही तरुणांना पण घेऊन पुढच्या पिढीला आदर्श देण्याकरता पारायण करतात ना. कारण तुमचं पाहून लेकरांना आलं पाहिजे ते. तुमचे नातू तुमचे पंतू त्यांनी कित्ता गिरावला पाहिजे ना. तुमचा पिढी जात हे चाललं पाहिजे का नाही. जसं मी रामगीर बाबाची पिढी चालवली नाही तुमच्या लेकरांनी तुमची चालू नको. पारायण करतात नाही. पारायण चालन द्या ना तुमच्या. पारायण नाही. अहो बाबांना जय गुरुचरित्र दुपारच्या वेळेवर. एक दिवशी सगळे जण जमले. मारुतीच्या मंदिरात राहते. एक दिवशी सगळे जण जमले. 4 जण जमले. काढा म्हटले कॅट काढा, पत्ता काढा. त्यांनी ते पत्ता काढला कॅट. पण त्याच्यातला एक जण खडला. तो म्हटलं 1 मिनिट ऐका. काय मंदिरात पत्ती खेळायचा असेल तर मला बेरजेत धरायचं नाही. मी मंदिरात पत्ता खेळणार नाही. आता ते आपल्याला काही माहित नाही बरं का.
पण असं म्हणतात, ऐकून आपल्याला माहित नाही पण असं म्हणतात काय, त्या पत्त्यामध्ये एक डाव असा आहे, चौघ असले तरच रंगतो, तिघांमध्ये रंगत नाही, तिघांमध्ये खेळताच येत नाही, त्याच्यात चौघच लागतात बरं का. पण ऐकून बरं का, नाही तर तुम्ही पुन्हा हात त्या डावातला आहे का, शपथ भाऊ ऐकून बरं का. बाकीचे तिघ जण म्हणून तुला झालं काय, ते म्हटलं 1 मिनिट ऐका, मंदिरात पत्ता खेळायचा असेल तर मला बेरजेत धरू नका, वजा करा, मी पत्ता खेळणार नाही. बाकीचे म्हटले गड्या तुझं नेमकं म्हणणं काय, पण माझं म्हणणं असं आहे पत्ता खेळू, खेळायला काही नाही खेळू पण मंदिरात नको. मग चावडीत खेळत असले तर येतो, मंदिरात नको. याचा गैरसमज कळला का तुम्हाला काय, याचा गैरसमज असा आहे मंदिरात पत्ता खेळला तर देवाला दिसत, चावडीत खेळलेलं कुठं दिसत. असा एक दिवशी देव फार गमती आहेत महाराज. आणि एक आमचे बाबांनी मी सांगायचे, एक सकाळी उठला, अंघोळ पांघोळ गेली, चहा बिया घेतला, कपडे घातले, घरात चुलीमध्ये बिडी पेटवली, रस्त्याने बिडी पेट चालला, नेमकं समोर मंदिर आलं. आता मंदिरात दर्शनाला गेलं पाहिजे, संस्कारी मन, दर्शन तर काही टाळू वाटणं, आणि बिडी तर बोटभर शिल्लक आहे, लांबलचक बिडी शिल्लक आहे, बिडी टाकू वाटणं, बिडीचा मोह सुटणं, दर्शनाचा मोह सुटणं, मोह दर्शनाचा पण मोह बिडीचा पण. दर्शनही झालं पाहिजे, बिडी वाचली पाहिजे, कारण ती लांबलचक शिल्लक आहे बोटभर. त्या बिडीचं सुद्धा शास्त्र आहे बुवा, म्हणजे मोहगम काहीच नाही. बिडी पिण्याचं सुद्धा शास्त्र आहे काय, त्याची जी चपटी बाजू असती तोंडात धरून ओढायची, त्या चपट्या बाजूला जो दोरा गुंडाळलेला असतो त्या दोऱ्यापर्यंत बिडी ओढली तर तिची पुरी किंमत वसूल होती. दोऱ्याच्या वर फेकली बिडी तोट्यात राहते. काय काय म्हणतील त्याला, बरंच माहिती रे, ऐकून ऐकून. बिडीचा मोह सुटणं, बिडी तर राहिली पाहिजे. हुशार होता, काय केलं त्यांनी 2 बोटामध्ये अशी बिडी पकडली, 2 बोटाच्या फटीत सापटीत बिडी पकडली, तो हात असा मागे धरला, तसाच मंदिरात गेला, गाभाऱ्यात गेला, सिंहासनापर्यंत गेला, मूर्तीपर्यंत गेला, देवाच्या पायावर डोकं ठेवलं, बिडी मागे हातात धरली आणि देवाच्या पायावर डोकं ठेवलं, देवाची विनंती केली, अन्यथा शरण नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर, रक्ष रक्ष परमेश्वर, रक्ष रक्ष परमेश्वर. देवाच्या पायावर डोकं ठेवलं आणि देवाला पाठ न दाखवता तसाच माग आला, एकदम दरवाजापाशी आला, गरकन वळाला. आता याचा गैरसमज तुम्हाला कळला का काय, याचा गैरसमज असा आहे, त्याला असं वाटतं देवाला माझी पुढची बॉडी दिसते, मागची बिडी कुठं दिसते. त्याला काय वाटतं, पुढची बॉडी दिसते, मागची बिडी कुठं दिसते. आता तुम्ही सांगा, देव आंधळा आहे का, त्याला मोती बिंदू झालाय का. कबीरदास महाराज म्हणतात, कोणत्या धुंदीत आहे कसं विचार करा, चिट्टी के पाँव में घुंगरू बाजत है वो भी अल्लाह सुनता है. मुंगीच्या पायात वाजलेलं घुंगरू ज्याला ऐकायला जातं. 1 मिनिट विचार करा राव, मुंगी केवढी. तुम्ही बसले डोकं लावा ना, लावा डोकं, तुम्ही डोकं तर लावा ना तुम्ही. काय मुंगी केवढी, त्या मुंगीचा पाय तरी केवढा, तिच्या पायातलं घुंगरू तरी केवढं, त्या घुंगरातला खडा केवढा, मग त्याचा आवाज केवढा, बेंडबाजा एवढा. लेकिन वो भी अल्लाह सुनता है. सांगू तुम्हाला, परमात्म्याचं वर्णन तर असं आहे, डोळ्या वाचून पाहतो, काना वाचून ऐकतो, वाणी वाचून बोलतो, हातापाया वाचून कर्म करतो, हे त्याचं वर्णन आहे.
पदाची वर्णन करतात. बिनु पद चलही सुनही बिनु काना करही न कर्म करे विधिनाना आनन रहित सकल रसभोगी बिनु वाणी बकता बड़ जोगी. बिनु पद चलही पाया वाचून चालतो, सुनही बिनु काना काना वाचून ऐकतो. असंच उपनिषदांनी तेच वर्णन केलं. अपानी पादो जवनो गृहीता पश्चात्य चक्षु सशृणोत्य कर्णाः पश्चात्य अचक्षु शृणोत्य अकर्णाः. आणि सुभाषितकारांनी हेच वर्णन केलं. सुभाषितकार लिहितात अमुखौ स्फुटवक्ताच अपादौ दूरगामीच. मला तुम्हाला काय बोलायचंय, आपण त्याला जसा समजला तसा संकोचित लिमिटेड मंदिरापुरता असा मर्यादित परमात्मा नाही. आणि नेमका श्रीकृष्ण परमात्मा कसा आहे, त्याला गोकुळापुरतं लिमिटेड म्हणू नका, त्याला मथुरेपुरतं द्वारकेपुरतं मर्यादित समजू नका. मग कसा आहे तो, एक मिनिट ऐका. महाराज म्हणतात पहिली गोष्ट तो सर्वव्यापी आहे. तो सर्वव्यापी आहे आणि सर्वव्यापी असल्यामुळे तो सर्वज्ञ आहे. देव कसा आहे, परमात्मा सर्वज्ञ आहे. एक मिनिट ऐका. या सजीव सृष्टीतली कोणतीही घडामोड परमात्म्याला कळती आणि विशेष असे न सांगता कळती. त्याला सांगावं लागत नाही. कोणत्याही गोष्टीचा त्याला परिहार करावा लागत